गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। बुडिया तोरणे करते कथा गाती गाणे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। तुका म्हणे छंदे मन मोहिले किंवा मन वेधिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। महायोग पीठे तदेवी मरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहि। समागत तिष्ठं तमानदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी। या वारकरी संताच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि कालापर प्रकरणातला अभंग विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। सालापाद्याप्रमाणे चंद्रभागेच्या भीमेच्या तीरावरती महादेवाच्या संगमेश्वराच्या मंदिरामध्ये चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तीपारायण मच्छिंद्रनाथजी महाराज भुजबळ अध्यक्ष संगमेश्वर देवस्थान यांच्या प्रेरणेने व वैकुंठवासी हरिभक्तीपारायण तात्या महाराज महापुरुष व वैकुंठवासी हरिभक्तीपारायण गुंडगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 29वे आणि त्यातली आजची काल्याची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीने माझ्या वाट्याला देण्यात आली। सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो। पैकी व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे त्या आदरणीय हरिभक्तीपारायण सतीशजी महाराज ठोंबरे आणि चंद्रभान महाराजजी सायकर। एकदा सतीश महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। त्याचबरोबर मृदंगाच्या साठी जे उपस्थित आहेत ते मृदंग सम्राट मृदंग वैभव माझे जीवलग मित्र आदरणीय आपल्या परिसराचं भूषण राशीन भागाचं वैभव आमचे महेशजी महाराज आढाव। एकदा महेश महाराजांसाठी टाळी द्या। त्याचबरोबर गायनाच्या साठी जे उपस्थित आहेत ते सुरसम्राट भजन सम्राट आदरणीय भाऊसाहेबजी महाराज मरळ। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपारायण कदमजी आप्पा। त्याचवरून आळंदीवरून आलेले आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपारायण सुरसम्राट मंगेशजी महाराज गणेशजी महाराज। त्याचबरोबर पलीकडे मरळ महाराज आहेत ठोंबरे महाराज आहेत देवडे भाऊ आहेत। पलीकडे आमचे सायकर महाराज आहेत धुरगुडी महाराज तरंगवाडीचे महाराज आहेत आमचे खऱ्या अर्थानं मदने महाराज। त्याचबरोबर वैष्णवीताई महाराज धायगुडे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी संवादिनीवरती जे गोड साथ करतायत ते आपल्या गावचं भूषण ज्यांच्यामुळे आम्ही घडलो ज्यांच्यामुळे आम्ही शिकलो ते आदरणीय हरिश्चंद्रजी महाराज कायगुडे। त्याचबरोबर गावातील विनेकरी कायगुडे महाराज असतील पलीकडचे विनेकरी बाबा असतील दोघाला धन्यवाद ज्याची गोड साऊंड सिस्टम आहे मुन्ना तुला मनापासून धन्यवाद देतो। पैकी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं बसलेले ज्येष्ठ मंडळी राशींचं यूट्यूब चॅनल माझे मित्र प्रभात दर्शन तुला बी धन्यवाद। सगळी बसलेले सर्वांना धन्यवाद। थोडा उशीर झालाय नाशिकवरून काय आवर्जून माझे मित्र माझ्यासोबत काल कीर्तनावरून येताना आलेत। आमचे प्रतीक दादा असतील प्रभू दादा असेल आमचा माऊली दादा असेल तुम्हा तिघालाही धन्यवाद देतो। कीर्तनाला सुरुवात करतो। विढाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबरा गोकुळवासियांना झालेल्या सुखाचं वर्णन करत आहेत। तसं पाहायला गेलं तर मंगेश महाराज सुख आणि संसार हा विरोधाभास आहे। सतीश महाराज तसं पाहायला गेलं तर सुख आणि संसार हा विरोधाभास आहे आणि जे गोकुळात गोकुळवासी संसार करतायत महाराज म्हणतायत त्यांना आज सुखाची प्राप्ती झाली।
बरं किती सुख आहे सुदाम काका, ज्या सुखाला अंतही नाही आणि ज्या सुखाला पार सुद्धा नाही, शाश्वत सुखाची प्राप्ती झाली आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, कारण सुखाचं कारणच तसं आहे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. जो या जगात सुखच देणार आहे, सुखरूप पैसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी गा. सर्व सुखाचे आगर बापरक देवर, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगर, सर्व सुखाचे आगर मने नर हरी सोनार. किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जो सुखच देणार आहे तो भगवान श्रीकृष्ण आज गोकुळात अवतीर्ण झालाय. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. पण महाराज हे सुख सगळ्यांचं दिसतंय तुम्हाला कशावरून? सगळ्याच्या दारात सडा साडवण केलंय, गुढिया उभारल्या, सगळेजण आनंदानं गातायत, नाचतायत, उड्या मारतायत. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, पण कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात, जे जे झाले अवतार हा तुका त्यांचे बरोबर. मी त्या प्रत्येक अवताराबरोबर देवासोबत आलेलो आहे. या अवतारात सुद्धा मी त्या भगवंताचं गोंडस रूप, मनमोहक रूप बघितलं. आणि त्याला बघितल्याबरोबर त्यानं माझं मन वेधून घेतलं किंवा मोहिलं. तुका म्हणे छंदे मन मोहिले किंवा मन वेदिले गोळिंदे, कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अभंगात जे काही घडलंय, गोकुळात जे काही सुख प्राप्त झालंय, त्या सगळ्याचं कारण अभंगाचं द्रुपद आहे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला विढाला विढाला. एकाही मिनिटाचं विषयांतर कीर्तनात होणार नाही. अगदी तंतोतंत फक्त भगवान श्रीकृष्णाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे मी. ऐका, गोकुळवाशांना सुखाचं झालेलं वर्णन करतायत. आज विशेषत्वानं बोलायला झालं तर काल्याचं कीर्तन आहे. आज 29 वर्षाची परिपूर्णतेने वाटचाल आपण सगळेजण आनंदाने करतोय. काला हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे, काला हे प्रसादाचं कीर्तन आहे. याच्या पलीकडे कीर्तन झालं, वर्ष श्राद्धाचं होईल, 1 दिवसाचं होईल, पण सप्त्यात उद्यापासून कीर्तन होणार नाही किंवा आज संध्याकाळपासून कीर्तन होणार नाही. हे प्रसादाचं कीर्तन आहे. बरं, प्रसाद देणारा कोण आहे? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरी नाथ. आता काला म्हणलं की विशेषत्वानं सांगावं लागत नाही, सगळ्याचं पाठे मला काही तिकडे जायचं नाही. काला म्हणलं की सप्ताह संपला हे आपल्याला कोणालाच विशेषत्वानं बोलावं लागत नाही. काला हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. जसं मंदिराच्या बांधकामा कळशू, मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण झालं म्हणता येईल? ज्या दिवशी मंदिरावर कळस बसला त्या दिवशी मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. जोपर्यंत कळस बसत नाही तोपर्यंत किती वेळा पाडू शकता, किती वेळा वर इटा मांडू शकता, पण एकदा कळस बसला रे बसला की मंदिरावरती एकही वीट मांडता येत नाही. मंदिराच्या बांधकामा कळशू नवे नवे. जसं गंगेचं वाहन कुठपर्यंत आहे? भीमा जाऊन जाऊन कुठं जाईल? समुद्राला. बाबा एकदा काय झालं, एका वर्गात एका शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, ए पोरांनो थोडं शांत बसा, फक्त गोंधळ एकमेकासंग बोलू नका. ए पोरांनो ऐका, भीमा नदी कुठं उगम पावली रे? आता हरी महाराज ज्याला कधीच आयुष्यात उत्तर येत नव्हतं, सगळ्यात आडाने विद्यार्थी उठला, विद्यार्थी, आणि उभा राहिला. गुरुजी मी सांगू का? कारण ती गणेशवाडीतलं होतं, भीमेच्या किनाऱ्यावर राहणार होतं ना. ती उठलं, बरं गुरुजी मी सांगू? गुरुजी म्हणले अरे कधीच उत्तर दिलं नाही, आज देतोय म्हणल्यावर आनंदानं गुरुजीनं ताई महाराज त्याला उभा केलं आणि उभा राहा म्हणले. उभा राहिलं. बरं, ज्याला कधीच उत्तर आलं नाही आणि त्याला उत्तर येत असल्यावर त्याला आनंद किती झाला असेल बाबा. ते असं खाली नाही उभा राहिलं, ती बेंचवर जाऊन उभा राहिला. आनंद आव्हानानं गागनात मला येतंय. तो म्हणला गुरुजी मी सांगू? सांग म्हणले. तो म्हणला पावले भीमाशंकरला उगम. बर, भीमाशंकर मधून आली कुठे? आली म्हणला पुण्यात. पुण्यातून आली कुठे? म्हणला आली दौंड मध्ये. दौंड मधून आली कुठे? आली म्हणला सिद्धटेकला. सिद्धटेक आली. सिद्धटेक मधून आली कुठे? आली म्हणला विकास महाराजांच्या गणेशवाडीला. बरं, गणेशवाडीतून गेली कुठे? गेली म्हणला खेडला. खेड मधून गेली कुठे? गेली म्हणला अशीच कात्रच करून हळूहळू हळूहळू त्या उजनी धरणात. उजनी धरणातून गेली कुठे? गेली म्हणला पंढरपूरला. आता झाली चंद्रभागा. बरं, पंढरपुरातून कुठे गेली? हळूहळू म्हणला गेली वाहत कर्नाटकात. बरं, गुरुजी म्हणले कर्नाटकातून कुठे गेली? म्हणले गेली सागराला. गुरुजी काय थांबण्यातलं नव्हतं, पोरग बी जरा धोंड्याच्या महिन्यात आगावाच्या महिन्यात जन्माला आलत. गुरुजी म्हणलं बाळा ए भीमा नदी समुद्राच्या पलीकडे गेली कुठं? पोरग म्हणलं गुरुजी काय थांबण्यातलं दिसत नाही. मग गुरुजीला बी त्याच्या जरा भाषेत उत्तर द्यायला पाहिजे. म्हणला गेली तुमच्या डोंबल्यात.
म्हणजे एकदा समुद्राला नदी मिळाल्या पुढे काय तू कामने गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जसं गंगेचं वाहन सागरापर्यंत समुद्रापर्यंत तसं सप्ताह चालू काल्यापर्यंत. एकदा काला झाला की सप्ताह संपला म्हणायला अडचण नाही. विढाला विढाला बरं हा काला नेमका झाला कुठं? पहिला काला झाला एकच पहिला काला झाला जो भगवान श्रीकृष्णानं गोपाळानं केला यमुनेच्या तीरावरती. दुसरा काला झाला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाह्या वाटी. आणि तिसरा काला जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. या ज्ञान आज प्रत्येक गावागावामध्ये अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्तानं तो आपल्याला प्रसाद म्हणून खायला मिळतोय. असा हा काला आजही आपल्या गावात होतोय. डायरेक्ट भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राकडे सुरुवात करतो. ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती अधर्म माजत असतो त्या त्यावेळेस वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो या सांगत असे. पृथ्वीनं गायीचं वासराचं रूप धारण करावं. आपल्या पित्याजवळ ब्रह्मदेवाजवळ जाऊन ब्रह्मदेवाला सांगावं ओ ब्रह्मदेवा या जगात अधर्म वाढलाय तुझं यज्ञ याग कुठं होत नाही भजन कुठं होत नाही हाहाकार झालाय सगळीकडं. त्यावेळेस देवानं शब्द द्यावा देवकीच्या पोटी येईल भगवान. काळजी करायची नाही सगळ्यांचं रक्षण होईल. हा म्हणता सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आणि इकडं कंसानं आपली बहीण कोण हा देवकी कंसानं आपली बहीण देवकी नावाचे तिचा विवाह आपला लहानपणीचा मित्र वसुदेवाकडे संग जुळवला. आणि लग्न म्हणलं की आता आदल्या दिवशी काय असते गावदेव असते वरात असते. आता राजाची बहिणीची वरात म्हणले काय ती साधी असेल का? स्वतः राजानं रथ झुपलेत घोडे झुपलेत रथ हाकायला सज्ज स्वतः कंस आणि 2 जण बसलेत. आणि कंस असा रथ कंसाचा त्या मध्यावरती गावाच्या आला. आणि गावाच्या मध्यावर आल्याबरोबर आकाशात दौंडी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. ए कंसा ऐक ज्या बहिणीचं एवढ्या थाटा माटात मिरवणूक काढली ना त्याच बहिणीच्या पोटी तुला आठवा पोरगा जन्माला येणार आहे आणि तो तुला मारणार आहे. बरं हरी महाराज बहिणीचा पोरगा आपल्याला मारणार म्हणल्या कुठला भाऊ आहे बहिणीला पैठण घेऊन वा वा बरं वाटते तुझं पोरग मला मारणार आहे ह्याचा इतका आनंद आहे का? तेव्हा तर राक्षस त्यानं काय केलं असेल घेऊन खडग मारा यादा मला घेऊन खडग मारा यादा मला हात तो धरिला वसुदेवे हात तो धरिला वसुदेवी घेऊन खडग मारा यादा मला घेऊन खडग मारा यादा मला हात तो धरिला वसुदेव हात तो धरिला वसुदेव तलवार काढली मारायला धावला. तेवढ्यात वसुदेवानं हात पकडला आणि सांगितलं ए कंसा मारणारे कोण बहीण का बहिणीच्या पोटी आलेला मुलगा? कोण? बहिणीच्या पोटी आलेला मुलगा. मग ब्रह्महत्याचं पातक का करतो बहिणीला मारून? जेवढी पोर होतील तुला आणून देतो ना आम्हाला जेलमध्ये टाकणं काही अडचण नाही बाबा. बंदिवासात टाकला हा म्हणतात देवकीला दिवस गेले पहिलं बाळ जन्माला आलं कंसाकडे नेऊन दिलं आणि कंसानं ते बाळ बघितलं आणि त्याला प्रेम निर्माण झालं. अरे मला मारणारे कितवा? 8वा. ह्यो कितवा आहे? पहिला आहे. म्हणले पहिल्याची काय चुक आहे 8व्याला बघून. आणि शेवटी विचार केला माझ्या बहिणीचं पोरग आहे माझा भाचा आहे किती गोंडच दिसतो याला का मारावं? बाबा प्रेम निर्माण झालं आणि तेवढ्यात पुण्य सारावा या भेटी देवऋषी आले. श्रीमन नारायण 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 नारायण. हे कंसा काय चाललंय? काय नाही बहिणीचा पोरगा आहे पहिला आहे मारणारे 8वा. म्हणले अरे ती जन्माला येणार काय सोपं नाही ती कसं ऐकायचंय? चतुरा तो शिरोमणी गुणलावयाची खाणी चतुरा तो शिरोमणी गुणलावयाची खाणी मुकुटाचा करामणी धरला तुझी विठोबा
जन्माला येणारा सोपं नाही, चतुरातला चतुर आहे, चतुरांचा बाप आहे तो चतुरा, तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी, धन्य तुची विठोबा. ऐक, पहिला आठवा होईल का आठवा पहिला होईल सांगता येत नाही. मार बाबा, पहिला मारला, दुसरा मारला, साही मारीत दुराचारी, सातवा योग मायनं रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवले. ते बलराम दादा म्हणून जन्माला आले ना आता आठवेची तयारी झाली. हा म्हणता देवकीला दिवस गेले. देवकी 7 महिन्याची गरोदर राहिली. बघा, बहीण तुम्हाला बहीण मला आहे, आई तुम्हाला आहे, आई मला आहे. ज्यावेळेस महिला गरोदर असते का त्यावेळेस आधीपेक्षा ताई महाराज त्या महिलेचा चेहरा जरा तेजस्वी दिसत असतो, खुलतो तो चेहरा. का माहिती का? कारण त्या पोटातल्या बाळाचं तेज तिच्या चेहऱ्यावर उमटत असतं. बरं लक्ष द्या, आपल्या पुढची शिंबडीत जन्माला येतात ना, मग शिंबड जन्माला यायचं कुसुमताई म्हणलं तरी आईचा चेहरा कसा आहे? तेजस्वी. आणि इथं आता देवकीच्या पोटी जगाचा मालक जन्माला यायचा आहे, देव यायचा आहे. बरं त्याचं तेज बी इतकं आहे बोलणेच नाही. मग त्याचं तेज आणि आईचं तेज कसं दिसत असेल ऐकायचंय. देवकीचे तेज दिसे जैसे. मला वाटतंय तुम्ही प्रमाण देता का उगाच उभा केलंय तुम्हाला. देवकीचे तेज माझा कसा बसलाय, माझा टाइम जाऊन द्या मरू द्या. आता काय 1 वाजे तरी गाव माझंच आहे ना, काय म्हणणार आहेत मला बसलेली. आता मी उशीर केलाय, मी तर आलतो नाही पांढरा का मग ती सरदारवरच होते त्यामुळे म्हणलं. तुम्ही आता प्रमाणात द्या बिंदास, काळजी करू नका आता. हा, देवकीचे तेज दिसे. माझा कसा बसलाय म्हणून नाही तर मी कशाला कुणाच्या नादी लागतोय, मलाच माझं उरकत नाही. मग देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. इकडं कंस तिल 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 तुटायचा. आणि हा म्हणता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. रात्रीच्या 12 वाजल्या आणि 12 वाजल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली ना. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्यानंतर देवकीनं वसुदेवानं सांगितलं, ए देवा, ए कृष्णा, तू जर असा 8 वर्षाचा प्रगट होशील तर तुला आमचा कोण म्हणायचं र? बारीक हो ना. का गाई? काही नाही, जरा लाड पूर्ण करायचे. आई बाबा काळजीच करू नका, मी बारीकच होणार आहे. पण त्याच्या अगोदर मला एक तुम्हाला सांगायचं, एक काम करा, तुमचे लाड पूर्ण करा आणि मला उचला. उचला म्हणल्याबरोबर उचलीला कमळा पती, पायीची बंधने गळती. बाबा हातापायातल्या बेड्या निष्ठून गेल्या. आणि त्या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच सांगेल, कुठल्याही देवाचं नाव कंठामध्ये धारण करा. एकदा का देवाचं नाव आपल्या कंठामध्ये धारण केले की या संसारातली सुद्धा सगळ्या बेड्या दूर झाल्याशिवाय राहायच्या नाहीत. सगळे लाड पूर्ण केले, उचललं, बाहेर आणलं. बाहेर आणल्याबरोबर रात्रीच्या 12च्या नंतरचा प्रवर आहे बाबा. पावसाचे दिवस आहेत, रिप 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 पावसाचे चालू आहे. आणि त्या वसुदेवानं आपल्या मुलाला डोक्यावरती घेतलंय आणि एक पाय त्या नदीच्या यमुनेच्या पात्रात टाकला. पाणी हळूहळू घोट्याला, पाणी हळूहळू गुडघ्याला, पाणी हळूहळू कमरेला, पाणी हळूहळू छातीला. आता पाणी नाकात तोंडात जायला लागलं. आणि नाकात तोंडात पाणी जायला लागल्यानंतर वसुदेवानं देवाला सांगितलं, ए देवा, अरे तू जगाचा मालक आहेस ना. तू म्हणतो ना, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगात ते चालिता मी चिपू. तुझ्या सत्यने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने. ए चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविते हरिबिन वृक्षाचे पान, हाले ज्याची सत्ता. हे देवा, ही 4ही प्रमाण तुझ्या सत्तेसाठी या जगाचा करता धरता तूच आहेत ना. मग एक काम कर, या नदीतलं पाणी जरा कमी होऊ दे, मला वाट निर्माण करू दे. फक्त नाका तोंडात पाणी जायला लागले. पण ऐक ना, हा बाप मेला तरी मरू दे, मला माझी चिंता नाही, पण तू वाचला पाहिजे, कारण कंस मारायचंय. बाबा काळजी का करता? करील तो काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. तुम्ही काळजीच करू नका, फक्त यमुनेला हाक मारली, ओ सासूबाई. आता देव यमुनेला सासू म्हणला, त्याचं कारण काय माहिती का? देवाची बायको कोण आहे? ए लक्ष्मी हो, देवाची बायको कोण आहे? लक्ष्मीच आहे ना. आणि लक्ष्मी कुणाची कन्या आहे? सागराची, समुद्राची. आणि समुद्राच्या बायका कोण आहेत? नद्या. आणि मग यमुना देवाची कोण झाली? सासू. ओ सासूबाई, युवाई मारायचा आहे का काय तुम्हाला? जगू द्या ना, या जगू द्या ना, माझ्या बापाला का मारताय? त्यावेळेस यमुनेनं लय गोड उत्तर दिलं, ए देवा,
ज्यावेळेस तुझ्या न माझ्या पोरीचं लग्न झालं ना, तुझ्या न माझ्या मुलीचा विवाह झाला ना, त्यावेळेस तू लय मोठा होता रे. त्यावेळेस तुला बघता आलं नाही. मी अजून बी पटवून देईल. ओ तांबटकर आजी इकडे बघा. जुन्या काळात 6 जावयाच्या पुढे जात होत्या का? नव्हत्या जात. आणि गेल्या तरी पदर गेल्या तरी पदर डोक्यावर असायचा. आताची सासू फक्त जावायच्या मांडीवच बसायची राहते. बरं आहे का माझ्या बबीला? तुझी बबी काय मसन वाट्यात दिली का काय बा? तू गप मरणात लाज बीज मर्यादा बिर्यादा पाळचीलच का नाही? हे आताच्या सासांचं लय अवघड झालं. मला तिकडे जायचं नाही. देवा तुझा चेहरा मला त्यावेळेस पाहता आला नाही. आता तर बारीक झालाय ना, आता खेळू बी शकते, बारीक बी झाल्या ना, काही अडचण नाही. देव म्हणला सासूबाई एवढीच अडचण नाही, एवढ्यासाठी माझा बाप मारायचं केलं की तुम्ही फक्त उलटे होते पालते झाले. यमुनेनं तोंड बघितलं, वाट दिली वसुदेवाला आणि तिकडं नेऊन वसुदेवानं त्या यशोदेव जवळ भगवान श्रीकृष्णाला ठेवलं आणि तिथली माया उचलली इकडं आणली. इकडं आणल्याबरोबर रडे माया करे आकांत. इकडं माया रडायला लागली. सगळे जागे झाले. कंसानं माया उचलली, गरगर फिरून फेकणार तेवढ्यात ती माया हातातून सटाकली. तिनं सांगितलं, ए तुझं लागी वनी महाराज एकदम गोड प्रमाण. तू मला काय मारतो? तुझं लागी वधी उपजला मजादी. मला काय मारायला लागला? तुला मारणारा तिकडं नंदबाबाच्या वाड्यात वारायला लागलाय. आणि बाबा इकडं पाटेचा सुमार आहे. पाटेच्या 4 वाजल्यात. आनंद राजाची बहीण सुनंदा बघा, जुन्या काळात बाळणपणाचं काम नवऱ्याच्या बहिणीकडे राहायचं. त्याला माझ्याकडे पुरावा आहे. चोखोबाची बहीण झाला क्षारंदर, वहिनी उघडा दार हाका मारी. बहिणीकडे राहायचं. सुनंदा नावाची बहीण पुढे गेली. लख प्रकाश त्या यशोदे जवळ बघितलं. जाऊन पुढे बघितलं तर लहान बाळ जन्माला आलेलं बघितलं. आणि त्या आनंदाच्या भरात बाहेर आली. नंदबाबा आपल्या गायांजवळ होते आणि येऊन नंदबाबाला सांगितलं, भैया अरे सुनो, तेरे को लाला भयो हे, तुला मुलगा झालाय. वयाच्या 60 वर्षानंतर नंदबाबाला मुलगा झालता. आता तुम्ही म्हणताल वयाच्या 60 वर्षानंतर, त्यावेळेस आयुष्य तेवढं होतं. वयाच्या 60 वर्षानंतर नंदबाबाला मुलगा झालता. किती आनंद झाला असेल. त्या आनंदाच्या भरात प्रत्येक गवळणीने एकमेकीला सांगायला सुरुवात केली. काय ऐकायचंय? गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एका गवळणी एकमेकीला सांगायला सुरुवात केली. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. आणि बघा आता गावातल्या पाटलाला म्हणा, आपल्या पाहुण्या रावळ्याला कोणाच्यात पोरगा झाल्या बघायला जाता का तुम्ही? बघायला जाता का पाहुण्या रावळ्याच्या पोराला? कोण सुखवडा दुखवडा घेऊन जाईल, कोण खारी खोबरा घेऊन जाईल, कोण कपडे घेऊन जाईल, कोण सोनं घेऊन जाईल, कोण चांदी घेऊन जाईल. जाताना आता गावच्या पाटलाला जगाच्या राजाला पोरगा झालाय. जगाचा मालक जन्माला आलाय. अख्ख्या गावातल्या महिला देवाला बघायला गेल्या सकाळ 8 वाजता.
आता आमच्या सौरा वहिनीचा 1 नंबर घेतला पहिला, तर कमीत कमी मागच्या मावशीच नंबर याला संध्याकाळ तरी होईन का नाही देवाला बघायचं म्हणल्यावर. आणि आता सगळ्या गवळणी देवाला बघाय अशा दारात नंबर लागल्या. 8 वाजता हरी महाराज देवाचं दर्शनाला सगळ्याला सोडायला सुरुवात झाली आणि नेमकं 8 वाजता पहिली गवळण आतमध्ये गेली. पहिली गवळण तिनं असं मुठभर सोनं घेतलं होतं. किती काय किती किती काय कोणी आताच्या काळात एकच ग्रॅमन जीवाला आराम. आता तोळ्यावर नाही बोलायचं. आता तोळा म्हणलं की गाड्याच्या पोटात गोळा येतोय. 2 लाखावर गेलाय कर्णावळीस. लयच अवघड झालंय तोळ्याचं. आणि महिला म्हणतो तुम्हाला लयच आवडतं सोनं. किती माहिती का ती मसाड माहिती का मसाड हाल्या हाल्या लय पळायला लागला ना त्याच्या गळ्यात लोहडणा घालतात लाकडाचा लोहडणा मग ते आरे येतं आर्या. तसं तुमच्या गळ्यात सोन्याचा लोहडणा करून घातला ना तुम्ही लोहडण्याच्या वाजानं वाकून माराल पण सोनं नाही काढायचं. लयच आवडतं. किती बाबा लय आवडतं. जरा सोपं सांगतो. अरे ऐकून जा. काय करता तुमचं तोळ सोन्याला. अरे काय करता तुमचं तोळ सोन्याला. एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला. आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला घाला. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आवडे देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवाळा वैष्णवाचा. माफी मागून बोलतो ज्यांनी टाळ्या वाजवल्या तुम्ही तरी घाला रे. नाही तर टाळीला दम नाही गुण काय कोणाला नाही. हा लय भारी बोललाय. धर तुला टाळी उपकार केल्यावर लय अवघड. माळीवाल्यानेच वाजवल्या तेवढं तरी बरं झालं. हा घाला रे खरंच घाला. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहायचं नाही. नाही तर मग मेल्यावर शेवट हरी महाराज ते तुळशीचा पाला घालतात तोंडात 5 मिनिटं. पाला का देह पवित्र व्हा म्हणून 5 मिनिटांनी पवित्र होत असतो. ह्याने आयुष्यभर हरकत झपकावली. मग मेल्यावर त्याच्या तोंडात तुळशीचा पाल नाही टाकायचा. कोंबडीची पकड कोंबायची खा मर. आयुष्यभर तो तीच खाल्लंय ना मग शेवटाला कशाला मोकरा. तुळशीला तरी पवित्र करतो तपलं तू खाऊन जाते. ए लय अवघड आहे. किती सोनं. अहो मुठभर काय घेऊन बसला. देवाची अख्खी द्वारका सोन्याची होती. अख्खी नगरी मुठभर काय. किती सोनं. मुठभर सोनं घेतलं. देवाला बघितलं. देवाच्या अंगावर ओवळलं. देवाच्या चरणाजवळ ठेवलं आणि दर्शन घेतलं. कृतकृत्य झाली. बाहेर आली. 100 नंबरच्या गवळणी विचारलं होई ग काय भाग्य आहे ग तुझं. ए जगाचा मालक जो योग्यांच्या ध्यानी ध्याताना थोडीशी 1000 वर्ष लोखंडाचं चण करून खाल्लं. भाऊ महाराज त्यांच्या स्वप्नात नाही राहत्यो. ए तू बघितलाय तू आणि पहिल्यांदा काय भाग्य घेऊन जन्माला आलीस ग. पण सांग ना माझा नंबर यायला अजून कमीत कमी 2 तास लागणार आहेत. पण सांग ना ग तो जगाचा मालक नेमका दिसला कसा. आतुरताय म्हणतात जगाचा मालक आहे देव आहे राजाचा मुलगा आहे राजकुमार आहे कसा आहे सांग ना. तिनं सांगितलं ए आता गवळणी येते लक्ष देवा. मी त्याला पाहिलं. त्या देवाला मी पाहिलं पण पाहिल्या बरोबर त्यानं माझं मनच वेधून घेतलं ग. पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियले मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन मन वेदियले मन मन तेने वेदियले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा नंदन नंदाचा नंदन. एकदा टाळी वाजवा टाळी वा.
गोड पहिली गवळण झाली. मी त्याला पाहिलं, पाहिला नंदाचा नंदन. बरं त्याला बघितल्याबरोबर त्यानं माझं मनच वेधून घेतलं. आता 200 नंबरची गवळण आहे ते सावध राहा, ज्यांच्या पुढे माईक आहे. 200 नंबरची गवळण आतमध्ये असं मुठभर चांदी घेऊन गेली. देवाला बघितलं, देवाच्या अंगावर ती ओवळली, देवाच्या चरणावर ठेवली, बाहेर आली. आणि बाहेर आल्याबरोबर तिला 500 नंबरच्या गवळणीने विचारलं, होय ग प्रत्येक गवळणीला तो वेगळाच दिसतोय ग, सांग ना तुला कसा दिसला. तिनं लय गोड वर्णन केलं. आई बी गोरी आहे, बाप बी गोरा आहे, पण पोरग जरा सावळय ग. सावळा देखिला नंदाचा सावळा, देखिला नंदाचा सावळा, देखिला नंदाचा सावळा, देखिला नंदाचा. तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला. देखिला नंदाचा सावळा, देखिला नंदा. तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला सावळा, देखिला नंदाचा सावळा, देखिला टाळी वाजवा. बरोबर आलं प्रमाण. सावळा देखील नंदाचा. त्याला बघितल्या बरोबर किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला, तेने आनंदाचा पूर आला. लांबवत बसत नाही. आता शेवटची गवळण गेली. ती अशी गरीब घरची होती. रोज अशी दुसऱ्याच्या बांधाला खुरपाय जायची, पण देवा भावलय पक्का होता. तिला माहित होतं देवाकड संताकड आणि महाराज लोकांचं दर्शन घेताना कधीच मोकळ्या हाताने घ्यायचं. एक वेळेस देवाचं संतांचं दर्शन मोकळ्या हाताने घेतलं तरी चालतं, पण महाराज लोकांचं दर्शन 500च्या नोटशिवाय. आमचं जळू द्या मरू द्या, आमचं काय पाय मसनात का जायना, पण देवाचं संतांचं दर्शन घेताना कमीत कमी मोकळ्या हाताने कधी घ्यायचं नाही. तिचा भाव लय पक्का होता. दुसऱ्याच्या बांधावर खुरपाय जायची. 10 रुपयाची फाटकी नोट होती, जपून ठेवली होती. ती फाटकी नोट घेतली आणि देवाजवळ गेली आणि देवाला बघितलं. देवाच्या अंगावरून ओवळली आणि देवाच्या चरणाजवळ ठेवली आणि कृतकृत्य झाली बाहेर आली. आता सगळ्या गवळीने तिच्यासोबत गोलका केला. अगं खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. अगं प्रत्येकीला ती कार्ट वेगळंच दिसतंय ग. काय लीला करताय लहानपणातच पाळण्यातच कार्ट सांगता येत नाही, पण सांग ना ग. शेवट तू बघून आली, तुला कसा दिसला. तिनं सांगितलं, ऐका ना मी त्याला बघितलं, पण त्याला बघितल्याबरोबर मी माझी जातही विसरले, मी माझे कुळही विसरले. यति कुळ माझे गेले हरपुनी, यति कुळ माझे गेले हरपुनी, यति कुळ माझे गेले हरपुनी, यति कुळ माझे गेले हरपुनी. मी त्याला बघितल्याबरोबर मी जातही विसरले, मी माझे कुळही विसरले, माझे गोत्रही विसरले. याची कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी आणून येणू. अशा अनेक प्रकारच्या गवळण गेल्या. कमीत कमी देवाला नुसतं पाहण्याच्या 200 गवळणीत आणि माझ्या सगळ्या पाठ आहेत. पण आता माझ्याकडे तेवढा टाइम नाही. आपली कीर्तनाची निश्चित वेळ संपत आली. तेवढ्या गवळणी सगळ्या गवळीनं देवाला बघितलं. देवाला तसल्या नाहीत आताच्या. मुळीच नव्हतं रे माझ्या मनात, तुझ्यासाठी आले मसनात.
आता आताचं कृष्ण राधेला मस्त वाट्यातच घेऊन जाय, नाही तर कुठं घेऊन जायचं. वाटोळं केलं गवळणींचं. जुन्या गवळण लय भारी होत्या हो. त्या गवळणींचा भाव बी तेवढाच होता देवापाशी. सगळ्या गवळणी सकाळी उठायच्या, देवाला बघायला जायच्या, दुपारी महागार यायच्या, परत मेकअप नावा करायच्या, परत जायच्या, परत महागार यायच्या. आणि एक नेमकं MH95 असं तिसऱ्या मजल्यावर राहत होतं, तिसऱ्या मजल्यावर. आणि देवाला बघायला जाणाऱ्या गवळणी MH20, MH25, MH30, MH35, MH40, MH45 आणि MH95 वरून बघितलं म्हणजे कळतं ना. हे काय कुठल्या तालुक्यांच्या गाड्याचं पाशिंग नाही. MH95 म्हणजे 95 वर्षाच्या म्हातारीनं वरून बघितलं. कार्ट्या सकाळी बी इकडं जात्यात, परत माघार येतात, दुपारी बी इकडं जात्यात, परत माघार येतात, परत मेकअप, परत माघारी. ह्या कार्ट्यांना झालंय तरी काय म्हणावं ग. आणि नेमकं त्या MH95 काठी हातात घेतली, काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत अशी चौकात आली. आणि चौकात येऊन पुरीन लाडवी. ए पुरींनो, अगं सकाळी इकडं जात आहे, परत माघार येत आहे, दुपारी इकडं जात आहे, परत माघार येत आहे. कार्ट्यांनो झालंय काय ग. ए म्हातारी हो बाजूला, करू दे ना आम्हाला आमचं काम. अगं पण झालंय काहीतरी ते सांगा ना. ए म्हातारे तुला माहित नाही का ग, नंद बाबाला पोरगा झालाय. नंद बाबाला पोरगा झालाय म्हणल्या बरोबर त्या MH95 टुनकून उडी मारली आणि परत काठी हातात घेतली. काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत आली चौथ्या मजल्यावर. आणि नेमकं योगायोगाने तिचं नाव होतं मालू. आणि तिच्या बापाने दिलं तर तिला लग्नात शालू. आता जुनं शालू लय भारी होतं, ते विणलेलं राहायचं. आता छापीला आलं, एका धुण्यात त्याचा रंग जातोय. ते जुन्या काळातलं शालू लय भारी होतं. अंबालिका कारखान्याचा भोंगा भरून चाललेलं, ट्रॅक्टरा, बैलगाड्या, टायर गाड्या, ते असं सगळं त्या ह्याच्यावर विणलेलं होतं. आणि नेमकं ती मालू आनंदाच्या भरात निसली उलटा शालू. कारखान्याचा भोंगा जमिनीत, टायर गाड्या पलटी. आणि त्या आनंदाच्या भरात एवढंच नाही केलं, तुम्ही ते काजळ कुठे लावता, तीन लावलं इथं, लाली दुसरीकडं, सगळं मेकअप उलटा केला. आणि परत काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत परत चौकात आली. नेमकं तिचं सुंदरते ध्यान आलं. सुंदरते ध्यान कळतं का. गडी तिचा बघितला तिने. आणि त्या गड्यानं आपलं कॅलेंडर बघितलं. म्हणलं कॅलेंडर जायना का जायना, कुठं का माराना, पण कॅलेंडर आज मेकअप उलटा करून कुठे निघालंय. ए म्हातारी अगं कुठं चालली. ए म्हाताऱ्या हो बाजूला. संगमेश्वरचा सप्ताह असला आला चाडवा, दुसरा कुठला पाहुण्या रावळ्याचं लग्न असलं आला चाडवा. तू गप मर, आज मी तुझं ऐकत नसते. ऐकू नको, पण तो मेकअप उलटा झालाय तो तर सोयीचा कर ना. त्यावेळेस त्या गवळीनं 95 वर्षाच्या म्हातारीनं काय उत्तर दिलं, तेवढं उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल होईल. त्या गवळीनं उत्तर दिलं, ओ शतक गणिले ते अर्ध रात्र खाय. 100 वर्षाचं आयुष्य 95 गेले हो, राहिली फक्त 5 वर्ष. त्यात बी कोण दिवस येईल कैसा नाही, देहाचा भरवसा माशी पंख पाकडे, तव हे सरे ग्रास गिळी सत्ता नाही आती. ए कपातलाच्या बशीतलाच्या ओठातला गोट पोटातच जाईल याची गॅरंटी नाही हो. आणि आताचं मेकअप उलटा सुईचा करायच्या नादात मी जर मरणच पावले तर त्या जगाच्या मालकाला पाहायचं राहून जाईल ना. आणि जर त्याला नाही पाहिलं तर जन्म सफल नाहीच व्हायचं हो. कारण तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल्या, त्याला बघितल्याशिवाय जीवनाची सफलता नाही. आणि माझं या निमित्तानं एकच सांगणं आहे, एकदा तरी त्याला डोळे भरून बघावं. माणसाने एवढी भक्ती करावी, तो दिसला की जीवन सफल झालं, कृत्य झालो, इच्छा केली ते. नेमकं चला म्हणले आपण दोघं बी जाऊ. दोघं गेली आणि नेमकं देवाला बघितलं, धन्य झाली, महागारी आली. आणि देवाला बघितल्यानंतर या सगळ्या गवळणींचा अनुभव असा झाला की त्यांनी देवाला बघितलं आणि बघितल्याबरोबर सगळ्यांना सुखाची प्राप्ती झाली. अभंगाचं गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या
वाजवा जरा वा. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात त्या गोकुळवाशांना सगळ्या सुखाची प्राप्ती झाली, कारण त्यांनी सुख देणारा जगाचा मालक बघितला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, पण महाराज कारण काय, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरना. महाराज हे तुम्हाला दिसलं कशावरून, प्रत्येकाच्या दारात गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. देव कलेनं लहानाची मोठी व्हायला लागलेत, हळूहळू देव रांगायला लागले, पण कसे तळवेतला हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे. रांगता 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 देव बाहेर यायला लागले, चालायला लागले, आणि बाहेर आल्यानंतर देवानं आपलं मित्रमंडळ तयार सुरुवात केली. माखन चोर संघटना, पेंड्या, मधुमंगल, सुदाम्या, भोपड्या, वाकड्या सगळ्याची टोळी केली. देवानं चोऱ्या सुरू करायला सुरुवात केली. हळूहळू चोऱ्या करता करता सगळ्याला कळालं भगवान श्रीकृष्ण चोऱ्या करताय. सगळ्या गवळींचा घोळका यशोदेच्या घरी आला. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. काय केलं, अगं तुझं कार्ट लय बिलिंदर आहे ग, आम्हाला बी कार्टी आहेत, पण तुझं जरा जगाच्या वेगळंच आहे ग. अगं काय केलं, काय नाही, लय वाईट आहे ग, अंगाव बसते, काकव खेळते, पप्याच घेते, गालाच्या गा, असलं काय कार्ट असतं का. पण माझं तसं नाही, माझं कसं आहे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतई जिरवाने, काही सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काही सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपुनियाचा बौरागे आळगेता शारंगरा, तुम्ही लपुनियाचा बौरागे आळगेता शारंगरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही बाळाच्या बाळा गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. माझं तसं नाही ग. आणि बघा आपला ती बाबूच असतो, दुसऱ्याचं ती कायटच असतं. अगं माझं तसं नाही, आणि तुम्हाला वाटतंय ना माझं तसं आहे, तर धरून आणा मग मी मानायला तयार आहे. एक जरा श्रीमंताच्या घरची ती जागीरदार फुगीर होती, ती म्हणली त्याला म्हणाव कुणाचे बी नादी लाग, आपल्या लागून बघ, आणि जरी तिळ मात्र होय अभिमान, त्या मेरू तुल्य पृथ्वी समान त्याला काय होतो, त्याचा जड होतो, भार होतो बाबा. आणि ऐका, अहंकारी नाडीला तुका म्हणे वाया गेला ना, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, नम्र झाला भूता, तेने कोंडिल्यानंतर थोडा अभिमान झालं, त्या देवाला सहन होत नाही. देव म्हणला ए पेंद्या लिह घर नंबर, हिचा घर नंबर लिहाला, नेमका रातचा दरोडा तिच्याच घरावर. बरं दरोडा टाकला, दूध दही दुपत सगळं खाल्लं, आणि नेमकं बाहेर निघायच्या टायमाला चॅलेंज लक्षात आलं, आपल्या नादी लागून दाव. ते म्हणलं जर असं कुणी बी आपल्या नादी लागलं, कुणी बी आपल्याला चॅलेंज करायला लागलं, तर मग राजाचा पोरगा मी कसा, जमत नसते म्हणला. आता ह्याची जिरवायची म्हणजे जिरवायचीच म्हणलं. आणि नेमकं बाहेर निघताना तिच्या विणीची आणि तिच्या नवऱ्याच्या दाढीची गाठ बांधली, आणि बाहेर आलं, नेमकं तांबडं फुटलं, आणि ती जागी झाली. आणि ती जागी झाल्यावर ती उठली, उठल्याबरोबर तिच्या इनीला हिसका बसला, ए म्हाताऱ्या गप मरणा, काही इनीला ओढतोय. अगं मी काहीच नाही केलं. दिवा लावून बघितला तर ह्याच्या दाढीची तिच्या विणीची गाठ, सोडाय गेले सुटाना, पेटवाय गेले जळाना, कापाय गेले कापाना. म्हणलेला का ह्यो उद्योग दुसऱ्याने केलेला दिसतोय, ही कुठं देवाशिवाय कोण करायचं नाही. पण बाबा सकाळच्या 8 वाजल्या तरी दरवाजा उघडा, दोघं बी, कारण तमाशात काय चाललंय ह्या दोघालाच माहिती ना. आणि नेमकं शेजारचा सखारा मग सकाळ सकाळ उठला 8 वाजता, म्हणला का ती सखी तर 5लाच उठती, आज 8 वाजल्या तरी दरवाजा उघडा नाही, मेली बिली काय रती, म्हणला बघाय पाहिजे. ती दुसरी आनसाराम तात्या उठला, तो म्हणला का दगडू तर 4लाच उठायचा, अजून दरवाजा उघडाना, गेला बिला काय रे बघाय पाहिजे. दरवाजावर थप्पा टाकल्या, दरवाजाच उघडाना. मग सगळ्यांनी विचार केला, दोघं आताच आहेत, पण काहीतरी कुठाना यागला झालाय बाबा. ह्यांनी चॅलेंज केलं तर सकाळी देवानं काहीतरी नक्कीच कुठाना केलाय. दरवाजा तोडला आणि आत गेले, बघितलं ह्याच्या दाढीची तिच्या इनीची गाठ, हे बी सोडाय गेले सुटाना, जाळाय गेले जाळाना, कापाय गेले कापाना. म्हणलेला का देवाकडेच जावं लागल. आणि वरात निघाली ना देवाच्या दारात सगळीजण. पण बाई होती 3 फुटाची, परत आहे का, गडी होता 6 फुटाचा आणि बाई होती 3 फुटाची.
असं बी नाही ना. नाही. परत नीट आहे का कोणीतरी सांगा की कसं होत आहे. मी नुसती लक्ष देऊन अशी बघत येतो. वय वय बाय होती 6 फुटाची गडी होता 3 फुटाचा. आता वरात कशी निघाली असं हरी महाराज गावात म्हणल्यावर ऐकायची का. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी धाडी वरवर करी. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी धाडी वरवर करी. महाराज तसं गवळी दाढी वर 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 करायचा. नंद बाबाच्या दारात ह्यांची वरात गेली तिने हाक मारली. ए यशोदे म्हणते ना तुझा तसा नाही काय कुठं ना केलाय बघ. नेमकं बाळ तिथं खेळत होतं भगवान श्रीकृष्ण आणि आईला सांगितलंय आई आपल्याला बी यायचंय कार तमाशा मॅच केलाय ना बघू दे ना मला. ते म्हणले चलत चल. चलत नाही म्हणली काकव बसावं लागल म्हणली आईच्या. चालतंय आईनं काकव बसवलं. यशोदेनं देवाला आणलं आणि गवळीने सांगितलं ए देवा अरे ही अशी तुझी थट्टा तुझी मस्करी. त्या काळात अशीच म्हणली असेल गाणं आता आलंय ती. तुझी थट्टा तुझी मस्करी रीत काना नाही बरी देवा ही बरं वाटत नाही. लोक मजा बघत येतला का ए पण परत चॅलेंज नसते करत. जिंदगीत तुझ्या नादी लागत नसते. आपण काय करायचंय दही खा दूध खा काय मारायचंय ती मर पण असलं कुठं नको बा. ही दाढी विनी पटके सोड. देवानं योगमाईनं बघितलं दाढी बी सोडून टाकली आणि आता एक गवळण कटाळीच म्हणली नकच राहायचंच नाही म्हणली गणेशवाडीत आपल्याला. नगच म्हणली जमायचंच नाही म्हणली आपलं ह्यांचं नगच राहायलाच नग म्हणली. पिसूळ आणलाय म्हणली या कार्ट्याने काय म्हणली बिलिंदर कार्टे राहायचंच नाही. तिने नवरा असा टिंग केला लय जाम केला. नवरा जाम करून नेमका नवऱ्याला सांगितलं चल गाडी झोपायची. गाडी झोपली सगळं बिछाना गाडीत टाकला आणि गाडी अशी पलीकडे माळवाडीच्या पलीकडे त्या फारिस्टात गेली. तिकडे त्या फारिस्टात पलीकडे अशी गेली आणि फारिस्टात गेल्याबरोबर तिला देवानं योगमायन अशी तहान लावली. तहान आता देवच आहे त्यो. आता तिथं चिटपाखराला पाहिलं पाणी नाही. तो म्हणला अगं हिथं पाणी कुठून आणू म्हणली कुठून बी आणा पण पाणी आणावं लागत असतंय आपण जगत नसते. त्यानं नेमकं असं शिपाई घेतलं. शिपायावर गाडीचं दांड्या ठेवल्या आणि बैल अशी बाजूला बांधली चरवी घेऊन पाणी आणायला गेलं. तेवढ्यात ओरिजिनल देवानं तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. देवानं चरवी भरून पाणी आणलं. आता देवानं पाणी आणलेलं कसं असेल हो. देवानं पाणी आणलं देवानं सांगितलं हो की दर पाणी पी. आता तिचा नवराच म्हणजे देव दुसरं रूप घेऊन आला नवऱ्याचं आणि म्हणला ही पाणी पी. आणि पाणी पिताना तिला जाम केली. ऐक ह्यो भाग असा आहे ह्या भागात सगळी माणसं सारखीच दिसतात. आता एखादा येईल म्हणाल तू माझी बायको मी तुझा नवरा आहे. तो म्हणायच नाही. ती म्हणली हानीन चप्पल नाही का माझ्याकडे गाल लाल नाही का करायची. कुणी उठ्यानं नवरान बायको म्हणेन हाणायची नाही का. देवाने अशी जाम फुल केली गाडी झोपली गाडी अशी चांगली पलीकडे नेली आणि नेमके आता जी ओरिजिनल तिचा नवरा पाणी आणायला गेलता का तेव्हा आला. त्यानं बघितलं अयो म्हणलं गाडी तर चालू आहे पण ड्रायव्हर कोण बसलाय बुवा. त्यानं हाक मारली आय मी नवरा आहे तू बायको आहे. ती म्हणली शँडल लय हानी. तो म्हणला मला अगं नवरा आहे. ती म्हणली मग पुढं कोण आहे. पुढच्यानी मागून वळू बघितलं अयो म्हणलं मला तर मावस भाव नाही बापाला जुळ झालं नव्हतं. नेमका हाय गडी कोण बुवा. गडीवरून खाली उचलला त्याच्या छातीवर बसलं आणि कृष्णाला हाणायला लागलं. नेमकं दोघाच्या भांडणात कृष्णानं परत तिच्याच नवऱ्याचं रूप धारण केलं आणि परत गाडी चालवाय सुरू. गाडी पुढे गेली दोघांना वळून बघितलं अयो म्हणलं दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ.
दोघांनी खाली वाढला, परत दोघांनी हाणला आणि फिरून गाडी परत अशी संगमेश्वरावर आली आणि येऊस तर राहिले फक्त ओरिजिनल नवरा तिचा आणि ह्यो बहुरूपी कृष्ण. आणि नंदराजाकडे वाद गेला. नंदराजाला सांगितलं, ए तो म्हणायचा माझी बायको, कृष्ण म्हणायचा माझी बायको. नंतर बाबा म्हणले एका मिनिटात काढतो ना म्हणले फाईसला काय असेल ती. असा जीसीबी बोलावला, 40 फूट खोल आणि 50 फूट रूट खांदा खांदला आणि म्हणले ज्याची उडी पलीकडे जाईन का त्याची बायको. आता ज्याची ओरिजिनल बायको होती का ती असं खड्याकडे बघायचं. परत काय गोडी मला त्याने थोडं अवसान घेतलं. ते बॅट बॉल खेळतात का गडी, ते कसं करतात, ते बॉल टाकणार बघा असं. परत डबल अवसान घ्याल ती माघार गेलं. मला नगच बचेंगे तो और लढेंगे, पण मला ह्याच्या नादात मिलो तो करता काय. बरं मिलो तो बरं म्हणला, पण हात पाय मोडला तर सांभाळायचो कोण. नग म्हणला आपल्याला नगच बायको, त्याला देऊन टाका म्हणला. त्याची तर त्याची, पण माझी नाही बाबा. ओरिजिनलची अवस्था ही झाली. त्याला सांगितलं आता तू उडी मार बरं. आता कृष्णच आहे तेव, हे काला पाय फक्त म्हणले रट्टाई बायको कशाची म्हणले मला माहिती ना, माझ्या कार्ट्याचाच पराक्रम हे वाचणार आहे. माझ्या कार्ट्याशिवाय ही दुसरा धंदा कोण करणार आहे मला माहिती ना. ओरिजिनल नवऱ्याला बायको दिली, त्याला सांगितलं तुझी बायको मला माहिती, घेऊन जा. तेवढ्यात कृष्ण असा बाजूनी पळाला, मंदिराला येडा हाणला आणि ही तिकडून चाललं होतं नवरा बायको ओरिजिनल अशी. आणि आडवा आला. नंदबाबा तवर महागारी गेलत. आणि नंदबाबाच्या पुढं नंदबाबा गेल्या त्या दोघांच्या पुढे जाऊन सांगितलं, ऐ गाव सोडायच्या नादी लागली होती, कुठ्याना काय केलंय बघितलंय ना. परत जर डोक्यात आलं मग काय करील सांगता येत नाही. आपल्या नादी लागायचं नाही. तू जर गाव सोडून गेली तर आपल्याला पाटलाचा पोर कोण म्हणायचा, जमायचं नाही. सगळ्या गवळणी अहंकार गलीत झाल्या, देवाला शरण आल्या. देवाला सांगितलं देवा ए तुझ्याशिवाय आम्हालाही करमत नाही आणि आमच्याशिवाय तुलाही करमत नाही, पण देवा ही असं बरं नको. यशोदेच्या कानावर गेलं, खरंच आपलं बाळ खोड्या करायला लागलंय. यशोदेनं सांगितलं ए कृष्णा अरे आईची मान खाली जाते, नको अशा खोड्या करू. आई नाही करायचं. मग काय उद्यापासून तुझी शाळा चालू करते. जा शाळा म्हणजे काय, त्या काळात गाय राखायला जायचं. भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्या मित्राला सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, रानात या तुम्ही वनात या. सगळे गोपाल रानात आले. पोरं खेळायला लागले. आता पोरच रानात गेल्या गप्प बसणार आहेत का, खेळायला लागले. खेळता खेळता खेळ सुरू झाले. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा
माझी घोंगडी हरवली घेऊन आलो सुरकावडी माझी घोंगडी हरवली घेऊन आलो सुरकावडी माझी घोंगडी हरवली झेला रे झेला झेला रे झेला वरच्यावरी झेला वरच्यावरी झेला वरच्यावरी झेला झेला रे झेला झेला रे झेला एक नाही असे नाना प्रकारचे खेळ सुरू झाले खेळता खेळता दुपारच्या बरोबर 12 वाजून गेल्या सगळी पोरं म्हणले देवा ए खांदी भारत पोटी भूक काय हे खेळावयाचे सुख देवा आता खेळायण्यात काही सुख नाही चला म्हणते आता आना शोधोऱ्या सगळ्यांना कुणाची रजगुणाची कुणाची तमगुणाची कुणाची सत्वगुणाची त्रिगुणाच्या शिदोऱ्या सगळ्यांनी एकत्र केल्या आणि त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र करून यमुनेच्या तीरावरती सगळ्यांनी दुपारी 12 वाजता काला केला तोच आपल्याला काला सेवन करायला मिळतोय गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय खऱ्या अर्थानं या जगामध्ये 3 देव महत्वाचे त्रिदेव एक ब्रह्मा दुसरा विष्णू आणि तिसरा महेश ब्रह्मदेवाचं काम आहे जगाची उत्पत्ती करणं विष्णूचं काम आहे भरण पोषण पालन पोषण करणं आणि या महादेवाचं काम आहे या सृष्टीतल्या प्रत्येक माणसाला कधी उचलायचं हे ठरवणं आता सगळ्या देवांची वडील सांगता येतात बाबा आई सांगता येतात पण या महादेवाचा ना वडील सांगता येतो ना बाप सांगता येतो या महादेवाला ना अंत ना आदी सगळ्यात देवादी देव जर कोण असतील तर ते महादेव आहेत आणि का वारकरी संप्रदायाची स्थापना महादेवानं केली वारकरी संप्रदाय जो मेन आहे ना जरी ज्ञानोबा ज्ञानदेवी रचीला पाया पण स्थापना जर कोणी केली असेल तर ती वारकरी संप्रदायाची स्थापना महादेवानं केली वारकरी संप्रदायातली पहिली पंढरपूरची वारी जरी कोणी केली असेल तर ती सुद्धा महादेवानं केली त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत रंबादिक नाचती उभ्या जोडूनी हात म्हणजे वारकरी संप्रदायाची वारी महादेवानं वारकरी संप्रदायाची स्थापना सुद्धा महादेवानं वारकरी संप्रदायातलं पहिलं भजन सुद्धा या महादेवानंच केलंय पण वारकरी संप्रदायात भजन करत असताना महादेवाचा नेमका पहिला मंत्र कोणता आहे बुवा माऊलीनं हरिपाठात तो मंत्र सांगितलाय हरी 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 मंत्र हरी हरी माऊलींना हरिपाठात महादेवाचा पहिला मंत्र सांगितलाय हे झालं नाही ना सप्त्यात सांगितलंय का कोणी हरी 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 मंत्र हा शिवाचा मन तिजेवाचा तयमोक्ष म्हणजे पहिला मंत्र कोणता आहे वारकरी संप्रदायाचा हरी आता वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र कोणता झाला हरी पण काय काय लोकांचा आमच्या सारख्या वारकऱ्याला मन नाही महाराज जर वारकरी संप्रदायाचा पहिला मंत्र हरी हरी तर तुमचं भजन असू द्या तुमचा काकडा असू द्या तुमचा हरिपाठ असू द्या तुमचं कीर्तन असू द्या वारकरी संप्रदायातलं कुठलंही कार्य करायचं झालं तर सुरुवात कशानं करता तुम्ही राम कृष्ण हरीनं मग महाराज जर वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र राम हरी आहे तर राम कृष्ण तुम्ही आणले कस काय हा ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया या योगानं मी हे कुठं ना केला याची जबाबदारी मी घेतो
हे रामकृष्ण मी आणलेत, मी बरं आणलेत, पण उगच नाही आणले, उग उठलं सुटलं रामकृष्णाला या म्हणलं असं नाही. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण, ते या जगात पूर्ण अवतार आहेत म्हणून आणलेत, आणि ते पाहुणे म्हणून आणलेत. पण माऊली जर पाहुणे म्हणूनच आणलेत तर मग महिला मंडळ, पाहुण्याची जागा किचन मध्ये का हॉल मध्ये? नाही नाही, चुलीला जाळ घालायला. कसं आहे, पाहुणा कुठं? हॉलमध्ये. माऊली तुम्ही पाहुणा आणला ते आणला, डायरेक्ट चुलीजवळच बसाला जाळ घालायला. तुम्ही आधी तुमचा मूळ मंत्र घ्यायचा ना, हरी, मग म्हणायचं राम कृष्ण. माऊली म्हणतात पुन्हा एकदा सांगतो, ह्यो कुटाणा मॅच केलाय, पण उगच नाही केला. त्याला आमची वैदिक संस्कृती कारणीभूत आहे, आमचा हिंदू धर्म कारणीभूत आहे. आमच्या वैदिक संस्कृतीत असं सांगितलं जातं, अतिथी देवो भव. आपल्या घरी जर पाहुणा आला तर आपण आधी जेवतो का पाहुण्यासोबत, का पाहुणा आधी? कमीत कमी पाहुण्यासोबत किंवा पाहुणा आधी, मग आपण. बरोबर आहे ना? मग मी बी तेच केलंय. मी रामकृष्ण पाहुणे म्हणून आणले, त्यांना आधी मान दिला, आणि आमचा मूळ मंत्र हरी माग ठेवला, पण मूळ मंत्राला धक्का लागू दिला. पण ह्यो कुठं परत सांगतो, मी एकट्याने केला नाही, मी सगळ्या संतांना विचारात घेतलं. संताचे संगती मनोमार्ग गती, म्हणजे वारकरी संप्रदायाची पहिली स्थापना महादेवाना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. पहिलं ज्ञान मच्छिंद्राला लागलं. मच्छिंद्र म्हणजे विष्णू, विष्णू ते ज्ञान पुन्हा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षनाथ म्हणजे पुन्हा महादेव. गोरक्षाने बोध गोरक्ष बळाला गहिनी प्रती, म्हणजे गोरक्षाने काय केलं ते गहिनी प्रसादांना गहिनी प्रसादाला दिलं. गहिनी प्रसाद म्हणजे कोण? विष्णू. आणि आता महादेवाला यायला थोडा उशीर झाला. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबराय ज्यावेळेस आई बापासोबत तीर्थाटनाला चालले होते, त्यावेळेस त्याच विष्णूने एक वाघाचं रूप धारण केलं, आणि वाघाचं रूप धारण करून त्या निवृत्तीनाथाला एकट्याला बाजूला काढलं आणि इकडे आणलं. इकडे गुहेत आणल्याबरोबर गहिनी प्रसादी निवृत्ती दातार. कारण निवृत्तीनाथ अवतार कुणाचे? सदाशिवाचा अवतार. स्वामी माझा निवृत्ती, स्वामी निवृत्ती दातार, सदाशिवाचा अवतार. म्हणजे महादेवाचा अवतार कोण झाले? निवृत्तीनाथ. आता राहिले फक्त ज्ञानोबराया. आता महादेवानं ठरवलं, म्हणजे निवृत्तीनाथानं हे ज्ञान द्यायचं, ती परत महागारी घ्यायचं. आतापर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा चालू होती, पण हे आता बंद करायची, आणि हे ज्ञान सगळ्या जगाला द्यायचं. पण कुणाला द्यायचंय? ते विष्णूला द्यायचंय. मग विष्णूचा अवतार कोण? सखा माझा, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांना दिलं ते ज्ञान, आणि ज्ञानोबरायाला सांगितलं हे ज्ञान पुन्हा आता महागारी देण्याच्या भानगडीत पडायचं नाही, हे ज्ञान सगळ्या जगाला मोकळं करून द्या. मग ज्ञानोबरायानं काय केलं? लोपले ज्ञान जगी हित ते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले नाही, आरती ज्ञान राजा हे प्रगट गुया बोले, विश्व ब्रह्माचे केले रामा जनार्दनी, पायी टक्काचे ठेले आरोग्य ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, महादेव राजा, संगीत वाजू चला, बनवे देव राजा, आरती ज्ञान राजा. मग ज्ञानोदरानं हे सगळं लोप पावलेलं ज्ञान जगाला ज्ञानेश्वरीच्या हरिपाठाच्या माध्यमातून मोकळं करून दिलं. पण वारकरी संप्रदायाचे मेन पुरुष जर कोण असेल तर ते आहेत महादेव. आणि निश्चित आपल्या या भीमेच्या काठावरती संगमावरती महादेवाचं एवढं मंदिर, आणि या मंदिरामध्ये आपला चालू असलेला आपला हा सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी 29वे वर्ष पूर्ण होत आहे. हळूहळू दुसऱ्या तपाच्या पूर्णतेकडे आपण चाललोय. मला कळतंय लहान होतो, प्रत्येक वर्षी एकदा तरी एक दिवस मी कीर्तन नसलं तरी इथं येऊन जातो म्हणजे जातो, एक दिवस सप्त्यात खाली ठेवतो म्हणजे ठेवतोच. सगळ्यांची इच्छा होती, बरोबर ना मदने पाटील? सगळे 4-5 साहेब बरोबर आहे ना साहेब? हा, सगळ्याची इच्छा होती. 4-5 वर्षापासून चाललो होतो, महाराज काल्याचं कीर्तन तुम्हीच करा, काल्याचं कीर्तन तुम्हीच करा.
मागच्या वर्षी तर फार माझ्या तारखा कॅन्सल करायचा प्रयत्न झाला, पण यावर्षी 2-3 महिने आधी सांगितलं महाराज काला तुम्हाला करावं लागतं. म्हणलं काय अडचण नाही, एकदा करल परत नका हट्ट करू. आता सतीश महाराज आलेत माझ्या जागेवर. मी कायम नेहमी सांगत असतो, आपल्या गावातले कीर्तनकार आहेत, शिकतायत आळंदीला, चांगल्या वारकरी शिक्षणमध्ये शिकतायत, आणा त्यांना पुढं. माझं काय, मला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलंच आहे, पण आपल्या माणसाला आपणच आधी उभा करायचं असतं. एकदा आपल्या इथं उभा राहिला की मग बाहेर काय अडचण नाहीत. गावाचं वैभव अजून बरीच जण गायन पकवाज कीर्तन शिकतायत, हळूहळू सगळं आपल्याच गावात तयार होणार आहे. एकदा सतीश महाराजांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. 7 दिवस ते काल सगळं अभ्यास सोडून 7-8 दिवस इथं राहायचं एवढं सोपं नाही. तिकडून किती बोलणी खावं लागतात हे आम्हाला माहिती आहे आधीच्या गोष्टी. निश्चित त्यांना धन्यवाद देईल, एवढं नियोजन करतायत. पुढच्या वर्षी एक तरी तारीख माझ्या जागेवर मी सांगतो म्हणून ठेवायची. पुढच्या वर्षी द्या आवर्जून, आपल्याच गावाचं वैभव आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत लई मोठे होत असते, ती लई ताकदीचं कीर्तन करत असते. मला काय डोंबलायचं, मी कुठेतरी वाचून ऐकायला लागलो, सांगायला लागलो, पण ती ओरिजिनल अभ्यास करायला लागले. आणि ओरिजिनल अभ्यास म्हणजे मुरलेलं लोणचं होईल. ती आमचं असंच आहे अजून, पण आम्हाला घेतलंय डोक्याने, बाळूमामाने डोक्यावर, त्यामुळे आमचं चाललंय. पण निश्चित तुम्हाला शुभेच्छा देईल. महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना करेल, लवकर महाराष्ट्रात आमच्यापेक्षाही तुमचं वैभव निर्माण व्हावं, हीच संगमेश्वराच्या बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करेल. आयुष्य मिळालंय, तोपर्यंत भजन करा, तोपर्यंत देवाचं नाव घ्या. मी जास्त काही सांगणार नाही, फक्त दिवसातून काम करत असताना 5-10 मिनिटं तरी त्या महादेवाचं, बाळूमामाचं, गणपती बाप्पाचं, तुम्हाला जो देव आवडेल, इथं बंधन नाही. सगळे अवतार एकच आहे, गणपती त्यांचेच लेख आहेत आणि बाळूमामा त्यांचाच अवतार आहे. त्यामुळे कुणाचं भजन करा, ते त्याच देवाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दिवसातून कमीत कमी खुरपताय तरी भजन करा. गाडीवर चाललाय, घ्या देवाचं 5-10 मिनिटं नाव, काही फरक नाही पडत. नाहीतर नुसतं आपण वेळ काढून वेळ देवासाठी देत नाही, पण जेवढं घडल तेवढं भजन करण्याचा प्रयत्न करा. तेच आपल्याला सोडविना यमा पासो निया, तेच करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविना यमापासून त्याच्या ताब्यातून सुटायचंय, त्याचं भजन करा. आणि आता शेवटी सगळ्यांची इच्छा आहे, मला येताना सांगितले महाराज बाळूमामाची गाणी 1-2 तरी झाली पाहिजे, म्हणून बाळूमामाची गाणी घेतो आणि थांबतो. शेवट महादेवाचं भजन करून थांबूया. आत्मापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो, आत्मापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो, झांज ढोल वाजतो, मामाचा छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो, मामाचा छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो, छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो, छबिना गाजतो. लागली चाहूल ग त्याला पाहूल ग, लागली चाहूल ग त्याला पाहूल ग, मामा तुम्ही हे न केलं हो, मामा तुम्ही हे न केलं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. भंडाराला लाटी हात घोंगरे नकाठी, भंडाराला लाटी हात घोंगरे नकाठी, राखीतो मेंदर बाळूमामाच्या साठी, राखीतो मेंदर बाळूमामाच्या साठी, लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या रायाची, अहो गणेशवाडीला जायाची, अहो गाडी घुंगराची आली बाळूमामाची, गाडी घुंगराची आली बाळूमामाची, गाडी घुंगराची आली बाळूमामाची, गाडी घुंगराची आली बाळूमामाची. गलोने तयारी बांधला गणोरा, गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढे, हौस मला मोठी गणेशवाडीला जायाची, हौस मला मोठी गणेशवाडीला जायाची, अहो बाळूमामाला पायाची, अहो गाडी घुंगराची आली बाळूमामाची,
गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची बोला बोला बाळू मामाच्या नावाने हर हर गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि मी एकच सांगेल, आतापर्यंत बाळूमामाची मी निश्चिम भक्ती केली, आतापर्यंत मी बाळूमामाची सेवा केली, आतापर्यंत इच्छा होती मामाच्या दरबारात कीर्तन व्हावं. येत्या 24 तारखेला आणि परत मामाच्या सप्त्यात बी येत्या 24 तारखेला मेतक्यामध्ये जिथं एक खांब महादेवानं कैलासात रावला आणि दुसरा खांब बाळूमामानं आदमापूर जवळ मेतके या गावात लावला. परत कोणी डोकं लावायचं नाही. आता बऱ्याच जण ठिकाणी खांब लावले, पण आपण तिथं गेल्यावर बी परखड बोललो, तिथं डोकं लावायचं नाही, बाळूमामा व्हायचा आपण प्रयत्न करायचा नाही. ती बाळूमामा ती बाळूमाची एक खांब महादेवानं दुसरा खांब बाळूमामानं मेतक्यात उभा केला. आजही कुणाला भूतबाधा असेल काही असेल तर त्या मेतक्यातल्या खांबाला स्पर्श झाल्याबरोबर आपल्या अंगातली भूतबाधा काही साडेसाती असेल ती निघून जाते. बाळूमामानं पदरात भाग्य दिलं. 1 महिन्यापूर्वी तिथून आदमापूर मधून मेतक्यातून फोन आला, महाराज दरवर्षी आमचं नियोजन 6 महिने आधी असतं सप्त्याचं, पण यंदा काही माहीत नियोजन लांबलं आणि 1 महिन्यावालं इथं 10-15 वर्ष महाराज लोकांचे नंबर आहेत कीर्तन करायसाठी, पण तरी आम्ही कुणाला नंबर देत नाही. पण मामाचा आदेश आला आणि सांगितलं विकास महाराजांना इथं बोलवा आणि विकास महाराजांचं कीर्तन या मेतक्याच्या मंदिरात करा. येत्या 24 तारखेला मेतक्यात बाळूमामाच्या खांबाच्या शेजारी उभा राहून कीर्तन करण्याचं भाग्य मला पदरात मिळतंय. मामाची सेवा केली, जो काही मामासाठी अट्टास केला, जो काही मामासाठी खर्च केला त्याचं खऱ्या अर्थानं साफल्य झालं म्हणाय काही अडचण नाही. आज मी म्हणू शकतो कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. शेवटी महादेवाचं भजन होईल, सगळी भजनं सोबत होईल आणि महाप्रसादाचा अभंग होईल काल्याचा आणि सगळ्याला प्रसाद दिला जाईल. हात वरती करा सगळ्यांनी. सागर दादा करा शूटिंग. तुम्हाला मनापासून धन्यवाद. नमः शिवाय नमः शिवाय हर हर महादेव नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय शिवाय नमः शिवाय संगमेश्वरा नमः शिवाय शिवाय नमः शिवाय संगमेश्वरा नमः शिवाय नमः शिवाय संगमेश्वरा नमः शिवाय शिवाय नमः शिवाय जटाधरा नमः शिवाय शिवाय नमः शिवाय जटाधरा नमः शिवाय शिवाय नमः शिवाय काशी विश्वेश्वरा नमः शिवाय शिवाय नमः शिवाय काशी विश्वेश्वरा नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर 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 शिव शिव नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय संगमेश्वर भगवान
विठोबा पूर्णविराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिव्हारी लागला असेल, माईच्या अंतकरणातून माफी मागेल, माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. एकही मिनिट 2 तासामध्ये भगवान श्रीकृष्ण सोडून वेगळ्या विषयाला हात घातला नाही. जेवढं बोललो तेवढं फक्त श्रीकृष्णाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटाचं विषयांतर न करता तंतोतंत अभंगाला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला न्याय देऊन माझी नियोजित वेळेमध्ये 2 तास कीर्तन चालू झाल्यापासून 2 तास बरोबर कीर्तन केलं. झालेलं कीर्तन पिशवेला याच ठिकाणी पूर्णविराम. या त्याला शुभेच्छा देत असताना एकच बोलेल, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हा सगळा संगमेश्वर वस्तीनं चालू केलेला भव्य दिव्य गणेशवाडीनं चालू केलेला भव्य दिव्य ज्ञान यज्ञ सोहळा असाच चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत महादेवाच्या संगमेश्वराच्या गणपती बाप्पाच्या बाळूमामाच्या भैरवनाथाच्या आशीर्वादानं असाच टोकाला जावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी माझ्या लांबलेल्या वाणीला थांबवतो. तुम्हाला सर्वांना गायक मंडळींना मनापासून धन्यवाद. तुकाराम 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 आजची अमावशीची पत्रिका थोडी उशिरा तयार झाली, त्यामुळे गडबडीत होतो. 2-3 दिवस गावातच नव्हतं, त्यामुळे सागरने आज बनवून दिली. अमावस्या संध्याकाळी आजच 7 वाजता आहे. आज सोमवती अमावस्या आहे. यावेळी महाशिवरात्र निश्चित वेगळं पर्व गाठून आले. रविवार आला, सोमवारी काल आला, सोमवती अमावस्या आली. निश्चित हा योग आपल्याला सगळ्याला प्राप्त झाला. संध्याकाळी 7 वाजता सिन्नरचे नाशिकचे महाराज विकास महाराज काकड यांचं बाळूमामाच्या मंदिरावरती 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन होईल. नंतर महाप्रसाद होईल. सगळ्यांनी याची नोंद घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय
काला वाटो एकमेका वैष्णव टिका समजा वाटोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटो एकमेका वैष्णव टिका समजा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी गाडी काला वाटो एकमेका वैष्णव टिका समजा तुका करता